नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. देशामध्ये राजकारण जोरात आहे. म्हणजे जेन झी म्हणून ज्यांना ओळखलं जाते ते कॉक्रोच जनता पार्टी, त्यांनी दिल्लीतल्या जंतर मंतरवर जे आंदोलन केलं त्यामुळे राजकारणाची पूर्ण गणितं बदलली आहेत. म्हणजे राजकारणाची ABCD आपण ज्या पद्धतीने मांडत होतो, ज्या पद्धतीने गणितं होत होती जातीची आणि बाकी इतर, ती आता गणितं बाद झाली आहेत. आता राजकारणाची नवीन गणितं मांडायला पुढे येत आहेत. तो आहे तो अभिजित दिपके, कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक. म्हणजे अभिजित दिपके देशाचं राजकारण चालवेल का, पेलवेल का, त्याला हा प्रश्न आहे. पण त्याने एक तर दाखवून दिला आहे की आम्ही राजकारण करू शकतो, आम्ही एखाद्या केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेऊ शकतो, आणि त्यांनी घेऊन दाखवलं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, म्हणजे पहिली शिकार जी आहे धर्मेंद्र प्रधान. 37 दिवस आंदोलन चाललं जंतर मंतरवर दिल्लीतल्या, त्यांनी घेऊन दाखवलं. म्हणजे कुणीही या अभिजित दिपकेला सिरियसली घ्यायला तयार नव्हतं. त्या अभिजित दिपकेशी बोलायला दोन केंद्रीय मंत्री आले होते, आणि आता तर पूर्ण समीकरणच बदललेलं आहे. तर काय होणार राजकारणाचं? सध्या अभिजित दिपके आणि त्यांचे लोक काही बोलायला तयार नाहीत, कारण त्यांची फजिती झालेली आहे. आंदोलनात भाग घेणाऱ्या लोकांवर खटले दाखल केले जाणार नाहीत असं त्यांना हवं होतं, तसं झालेलं नाही. जे हिंसक प्रकरणात जे आहेत, सापडले आहेत, त्यांच्यावर खटले दाखल होतील असं सरकारने स्पष्ट केलं आहे आता. त्यामुळे दिपके आणि त्याची कंपनी फार अडचणीत आली आहे. 1 कोटी रुपये प्रत्येक विद्यार्थ्याच्या कुटुंबियांना ते मागत होते. त्याबद्दल अजूनही सरकारने निर्णय केलेला नाही. त्यामुळे पण दिपके आणि त्याची कंपनी हे सिरियस आहे. त्यांनी पहिली शिकार केली आहे धर्मेंद्र प्रधानची. आता ते शिकार करू पाहत आहेत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची, आणि विरोधकही त्यांना मदत करतायत. तो अमित शहाची शिकार करणं हे सोपं गोष्ट नाही. अमित शहा म्हणजे अमित शहा आहेत. गेली 2 दिवस अमित शहा विरोधकांचं टार्गेट आहेत. कारण काय, ते पॅलेट गनने गोळीबार केला. आता आंदोलक संसदेवर चालून आले होते, त्यांना रोखलं नसतं तर ते संसदेत घुसले असते. नंतर काय झालं असतं तुम्हाला सांगायची गरज नाही. हे वास्तव कोणी लक्षात घ्यायला तयार नाही की आंदोलक जे होते ते मागच्या बाजूने संसद परिसरात घुसले होते, आणि त्यांना रोखलं नसतं ते संसदेत घुसले असते. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाने आम आदमी पक्षाचा जन्म झाला. म्हणजे अण्णा हजारे नसते तर आम आदमी जन्माला आली नसते. केजरीवालचे वगैरे दिसतं, अरविंद केजरीवाल वगैरे, ते पण अण्णा हजारे मैदानात उतरले म्हणून केजरीवाल मैदानात आला.
केजरीवालचा जन्म झाला तसंच हे प्रकरण आहे. दिल्लीच्या जंतर मंतरवर लाठीचार्ज झाला, गोळीबार झाला, त्यातून अभिजित बिचके या नेत्याचा जन्म झाला. तो आता काय करतोय, शांत बसलेला नाही. अभिजित बिचकेचं गाव म्हणजे मराठवाड्यातलं संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. 30 वर्ष वय आहे, 30 वर्षाचा आहे अभिजित. लग्न व्हायचं आहे अजून. ते त्याच्यासाठी मुली पाहण्याचं काम चालू आहे. तर अभिजितचं प्लॅनिंग काय असेल आता, कारण ते आता पहिली शिकार केली तर शांत बसले असतील अशातला भाग नाही. कारण त्यांचा कॉन्फिडन्स वाढला आहे की आम्ही शिकार करू शकतो. एक लक्षात घ्या, या देशामध्ये कोणत्याही राजकीय पक्षामध्ये फारशी ताकद राहिलेली नाही. भाजप सध्या सत्तेत आहे, त्यामुळे ताकदवान पक्ष आहे. भाजपनंतर काँग्रेस आहे. पण काँग्रेस सोडली तर दुसरा कुठलाही प्रादेशिक पक्ष मैदानात नाही. त्यामुळे कॉक्रोच जनता पक्षाला ही संधी दिसते आहे. तुम्ही पाहाल म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी मागे पुढे राजकारणात उतरेल. आता लोकसभेच्या निवडणुकांना वेळ आहे अजून. 2029 मध्ये निवडणूक आहेत. त्या काळात तुम्हाला कॉक्रोच जनता पार्टी मैदानात उतरलेली दिसेल. आता ती किती यश कमवेल, किती तिला लोक उचलतील तो भाग वेगळा आहे. परंतु त्या दिशेने सर्व या लोकांच्या हालचाली सुरू आहेत. गेल्या आठवड्यातला तुम्ही पाहाल, अमित शहा विरोधकांचं टार्गेट आहे. या आधीच्या अधिवेशनामध्ये कधी अमित शहा एवढे टार्गेट नव्हते. तेवढे टार्गेट यावेळेला अमित शहा आहेत. आणि अमित शहा या लोकांना उत्तर द्यायला संसदेमध्ये येत नाहीत. त्यामुळे मग संजय राऊत सारखे लोक म्हणतात की लापता गृहमंत्री, पॅलेट गनचा आदेश कोणी दिला, पॅलेट गनचा आदेश अधिकाऱ्यांनी दिला, हे वारंवार स्पष्ट झाला आहे. तरी तो विषय पुन्हा पुन्हा मांडला जातोय. आता तर अमित शहा हे विरोधकांचे टार्गेट आहेत. अमित शहानी राजीनामा द्यावा अशी मागणी सुरू झाली आहे. अमित शहा येत्या 1 ऑगस्ट रोजी पुण्यात येत आहेत. पुण्यात त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार तो कार्यक्रम आहे, त्यासाठी येते. त्यावेळी काय हंगामा होतं, त्यांचं कसं स्वागत होते आणि काय ते आपण पाहायचं. पण एकूणच देशाचं राजकारण बदललं आहे. सध्या देशामध्ये 6 राष्ट्रीय पक्ष आहेत, 67 प्रादेशिक पक्ष आहेत आणि 2800 ज्यांना मान्यता नाही पण ते रजिस्टर्ड आहेत, असे 2800 प्रादेशिक पक्ष आहेत. त्यात आणखी एका पक्षाची भर पडणार आहे, तो म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी. तुम्हाला काय वाटते, कॉक्रोच जनता पार्टीची क्रेज तेवढी असेल? लोक उचलतील या पार्टीला? कॉमेंट करा.